हाय फ्रेंड्स, SM क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 12वी कला व वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र, तर या अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण पहिले सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, तर या प्रकरणाचा जो काही स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय काय करणार आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता हा जो काही स्वाध्याय आहे तर या स्वाध्यायामध्ये दिलेला जो काही क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे तर तो क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण सगळ्यात अगोदर पाहू। आता क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे, योग्य पर्याय निवडा। क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे, योग्य पर्याय निवडा। त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे बघा, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे। मग अ बघा सूक्ष्म अर्थशास्त्र, ब आहे स्थूल अर्थशास्त्र, क आहे अर्थमिती आणि ड आहे यापैकी काहीही नाही। आणि ऑप्शन दिलेले आहेत। ऑप्शन नंबर फर्स्ट आहे अ, ब आणि क। ऑप्शन नंबर सेकंड आहे अ आणि ब। ऑप्शन नंबर थर्ड आहे फक्त अ। ऑप्शन नंबर फोर्थ आहे वरीलपैकी नाही। तर या ठिकाणी आन्सर काय आहे आपलं, ऑप्शन नंबर थर्ड फक्त अ। मग अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे तर कोणती आहे ती शाखा, सूक्ष्म अर्थशास्त्र। म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र ही शाखा अशी आहे, अर्थशास्त्राची शाखा अशी आहे की जी काय आहे संसाधन वाटपाशी संबंधित आहे। म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर थर्ड फक्त अ म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे काय आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे। त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासलेल्या संकल्पना अ आहे राष्ट्रीय उत्पन्न, ब आहे सामान्य किंमत पातळी, क आहे घटक किंमत आणि ड आहे उत्पादन किंमत। आणि ऑप्शन दिलेले आहेत। ऑप्शन नंबर फर्स्ट आहे ब आणि क। ऑप्शन नंबर सेकंड आहे ब, क आणि ड। ऑप्शन नंबर थर्ड आहे अ, ब आणि क आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे क आणि ड। तर या ठिकाणी आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर्थ क आणि ड। काय क्वेश्चन आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासलेल्या संकल्पना। मग सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणत्या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत तर आन्सर काय आहे आपलं क आणि ड। म्हणजे कोणत्या दोन संकल्पना, घटक किंमत आणि उत्पादन किंमत या दोन संकल्पनांचा अभ्यास काय केला जातो, सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो। म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर फोर्थ हे काय आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत। राशी पद्धत, ब आहे समग्र पद्धत, क आहे विभाजन पद्धत आणि ड आहे सर्वसमावेशक पद्धत। आणि ऑप्शन दिलेले आहेत। ऑप्शन नंबर फर्स्ट आहे अ, क आणि ड। ऑप्शन नंबर सेकंड आहे ब, क आणि ड। ऑप्शन नंबर थर्ड आहे फक्त क आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे फक्त अ। तर या ठिकाणी या क्वेश्चनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर थर्ड फक्त क। म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात कोणती पद्धत वापरली जाते तर विभाजन पद्धत वापरली जाते। म्हणून या ठिकाणी आन्सर या क्वेश्चनचा आन्सर काय आहे ऑप्शन नंबर थर्ड फक्त क। त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते। आता कोणत्या संकल्पना दिलेल्या आहेत, अ संपूर्ण अर्थव्यवस्था, ब आर्थिक विकास, क एकूण पुरवठा, ड उत्पादन किंमत। आणि ऑप्शन दिलेले आहेत बघा, फर्स्ट ऑप्शन आहे अ, ब आणि क। सेकंड ऑप्शन आहे ब, क आणि ड। थर्ड ऑप्शन आहे फक्त ड आणि फोर्थ ऑप्शन आहे अ, ब, क आणि ड। तर या ठिकाणी क्वेश्चनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट अ, ब आणि क। म्हणजे स्थूल अर्थशास्त्रात कोणत्या संकल्पनांचा अभ्यास केला जातो किंवा स्थूल अर्थशास्त्र कोणत्या संकल्पनांचा अभ्यास करते तर संपूर्ण अर्थव्यवस्था, त्यानंतर आर्थिक विकास आणि क एकूण पुरवठा। तर या तीन संकल्पनांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे। त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आहे, या ठिकाणी बघा सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, सहसंबंध पूर्ण करा। आणि त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र। आता सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध कशाशी आहे, विभाजन पद्धत।
तर स्थूल अर्थशास्त्राचा संबंध कशाशी आहे विचारलेला आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध आहे विभाजन पद्धतीशी, तर स्थूल अर्थशास्त्राचा संबंध कशाशी असणार आहे, राशी पद्धतीशी. राशी पद्धती. तर हे काय होणार आहे, आपल्या या फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर होणार आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध कशाशी, विभाजन पद्धतीशी, आणि स्थूल अर्थशास्त्राचा जर विचार केला तर स्थूल अर्थशास्त्राचा संबंध कशाशी आहे, तर राशी पद्धतीशी आहे. त्यानंतर बघा सेकंड जो काही क्वेश्चन विचारलेला आहे सहसंबंधाशी संबंधित, तर तो आहे स्थूल अर्थशास्त्र झाड सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, तर स्थूल अर्थशास्त्र ... आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं, एका विशिष्ट झाडाचा अभ्यास केला जातो, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जाईल असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी काय येईल, संपूर्ण जंगलचा अभ्यास काय केला जातो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून या ठिकाणी काय येईल, जंगल. स्थूल अर्थशास्त्र झाड सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, तर स्थूल अर्थशास्त्र जंगल. म्हणून या ठिकाणी काय आन्सर होईल, जंगल. त्यानंतर बघा सहसंबंधाशी संबंधित जो काही थर्ड क्वेश्चन दिलेला आहे तो आपण पाहू. त्यामध्ये दिलेला आहे स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत, सूक्ष्म अर्थशास्त्र ... म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा संबंध कशाशी आहे, उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताशी, तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध कशाशी आहे, तर या ठिकाणी काय येईल, सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध कशाशी आहे, किंमत निश्चिती सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. किंमत निश्चिती सिद्धांत किंवा आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅक्रोस स्थूल अर्थशास्त्र, तर मायक्रोस ... आता मॅक्रोसचा संबंध कशाशी जोडलेला आहे, तर स्थूल अर्थशास्त्र, तर मायक्रोस काय होईल, तर मायक्रोस काय होईल, सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे या ठिकाणी काय येईल, सूक्ष्म अर्थशास्त्र. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे सर्वसाधारण समतोल, म्हणजे सर्वसाधारण समतोलाचा संबंध कशाशी आहे, स्थूल अर्थशास्त्र, तर ... चा संबंध कशाशी आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र. तर कशाचा संबंध असेल सूक्ष्म अर्थशास्त्राशी, तर आंशिक समतोल. आंशिक समतोल याचा संबंध कशाशी असेल, सूक्ष्म अर्थशास्त्राशी असेल. म्हणजे सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित आहे, तर हा जो काही आंशिक समतोल आहे, आंशिक, तर तो कशाशी संबंधित आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राशी संबंधित आहे. म्हणून या ठिकाणी पाचव्या क्वेश्चनचं आन्सर काय या ठिकाणी येईल, आंशिक. त्यानंतर बघा या ठिकाणी थर्ड जो क्वेश्चन दिलेला आहे तो आपण पाहू. तर थर्ड क्वेश्चन काय दिलेला आहे, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, एक उदाहरण दिलेलं आहे आणि त्या उदाहरणाद्वारे काय करायचं आहे, आपल्याला ती संकल्पना कोणती आहे आणि ती संकल्पना ओळखून काय करायचं आहे, ती संकल्पना आपल्याला थोडक्यात काय करायची आहे, स्पष्ट करायची आहे. आता पहिलं जे काही उदाहरण आहे तर ते पहिलं उदाहरण आपण पाहू. त्यामध्ये काय दिलेलं आहे, गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. आता या उदाहरणावरून आपल्याला काय लक्षात येतं किंवा ही कोणती संकल्पना आहे या ठिकाणी हे लक्षात येतं, तर या ठिकाणी आहे वैयक्तिक घटक किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास, ही संकल्पना आपल्याला सांगता येईल. काय म्हटलेलं आहे, उदाहरण काय दिलेलं आहे, गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. तर या ठिकाणी संकल्पना कोणती येईल, वैयक्तिक घटक किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो, वैयक्तिक घटकाचा अभ्यास. मग ही संकल्पना जर आपल्याला थोडक्यात स्पष्ट करायची झाली तर आपण कशी करू शकतो, तर सूक्ष्म अर्थशास्त्रात काय केलं जातं, विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किंमत यांसारख्या काय केलं जातं, लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणून वरील उदाहरणातही काय केलेलं आहे, गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली आहे, त्यामुळे हा काय आहे, वैयक्तिक घटकाचा अभ्यास आहे असं काय करता येईल, आपल्याला सांगता येईल.
त्यानंतर बघा दुसरं जे काही उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण आपण पाहू. रमेशने उत्पादनविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवले. उदाहरण काय आणि कसे उत्पादन करावे. म्हणजे रमेशने त्याचा जो काही व्यवसाय आहे तर त्या व्यवसायामध्ये जे काही उत्पादन विषयक आहेत तर ते उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतःच घेण्याचे ठरवले आहे. मग फॉर एक्झाम्पल उत्पादनामध्ये उत्पादन कशाचे करायचे किंवा काय करायचे तर हे सर्व जे काही निर्णय आहेत तर ते निर्णय काय केलेला आहे स्वतःच घ्यायचे ठरवले आहे. तर या ठिकाणी कोणती संकल्पना असू शकते तर या ठिकाणी कोणती संकल्पना असू शकते तर मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्था. कोणती संकल्पना असेल मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्था. आता ही संकल्पना जर स्पष्ट करायची झाली तर आपण कशी स्पष्ट करू शकतो तर मुक्त बाजार अर्थव्यवस्था ही अशी अर्थव्यवस्था असते की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते कसे किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय काय केले जातात खाजगी पातळीवरती घेतले जातात. म्हणजे मुक्त बाजारपेठेचं हे काय आहे वैशिष्ट्यच आहे की मुक्त बाजारपेठेमध्ये जे काही उत्पादन असेल तर त्या उत्पादनाबाबत जे काही निर्णय घेतले जातात तर ते निर्णय कसे घेतले जातात खाजगी पातळीवर घेतले जातात. मग हे जे काही वरील उदाहरण आहे तर या उदाहरणातही रमेशने उत्पादन विषय काय कसे किती हे सर्व निर्णय काय केले आहे स्वतःच घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या ठिकाणी मुक्त अर्थव्यवस्था ही संकल्पना असल्याचं आपल्याला काय होतं दिसून येतं किंवा स्पष्ट होतं. त्यानंतर बघा पुढचं जे काही उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण आपण पाहू. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. तर या ठिकाणी कोणती संकल्पना आपण सांगू शकतो किंवा कोणती संकल्पना या ठिकाणी आहे आपल्या लक्षात येतं तर या ठिकाणी कोणती संकल्पना आहे उत्पादन घटकांचे मोबदले. कोणती संकल्पना आहे उत्पादन घटकांचे मोबदले. आता ही जी काही उत्पादन घटकाचे मोबदले ही जी काही संकल्पना आहे तर ही संकल्पना जर थोडक्यात स्पष्ट करायची झाली तर आपण कशी स्पष्ट करू शकतो तर उत्पादनात सहभाग घेतल्याबद्दल उत्पादन घटकांना काय केलं जातं मोबदले दिले जातात. मग खंड वेतन व्याज व नफा काय केला जातो या उत्पादनात सहभागी झाल्याबद्दल उत्पादन घटकांना काय केला जातो दिला जातो. आणि हे जे काही मोबदला असतो तर तो मोबदला किंवा ही जी काही दिली जाणारी किंमत असते तर तीच काय असते उत्पादन घटकांचा मोबदला असतो. म्हणजे थोडक्यात काय की उत्पादनात सहभागी झाल्याबद्दल काय केलं जातं जे काही उत्पादनाचे घटक आहेत तर त्या उत्पादनाच्या घटकांना खंड वेतन व्याज व नफा काय केला जातो दिला जातो. आणि ही दिली जाणारी जी काही किंमत असेल तर त्यालाच काय म्हटलं जातं उत्पादन घटकांचा मोबदला असं म्हटलं जातं. मग या जर उदाहरणाचा विचार केला तर या उदाहरणातही काय केलेलं आहे शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील भांडवलाचे व्याज दिले आहे. त्यामुळे काय होत आहे हे उत्पादन घटकांना दिलेले मोबदले आहेत हे काय होतं आपल्याला स्पष्ट होतं किंवा दिसून येतं. बघा आता ही जे काय आपण क्वेश्चन नंबर 3 पाहिला तर या क्वेश्चन नंबर 3 मध्ये जे काही पहिलं उदाहरण आहे तर या पहिल्या उदाहरणामध्ये आपण जर विचार केला तर कोणती संकल्पना आपल्याला दिसून येते तर या पहिल्या उदाहरणावरून या ठिकाणी कोणती संकल्पना आहे आपल्या लक्षात येते तर वैयक्तिक घटक किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास ही संकल्पना असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी कोणती संकल्पना आपल्याला दिसून येते तर मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना आपल्याला दिसून येते. आणि जो काही क्वेश्चन नंबर 3 आहे याचा जर विचार केला किंवा तिसऱ्या उदाहरणाचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला कोणती संकल्पना दिसून येते तर उत्पादन घटकाचे मोबदले हे काय होते संकल्पना आपल्याला दिसून येते. म्हणजे पहिल्या उदाहरणामधली संकल्पना कोणती आहे वैयक्तिक घटक किंवा वैयक्तिक घटकाचा अभ्यास. दुसऱ्या उदाहरणाचा विचार केला तर मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्था. आणि तिसऱ्या उदाहरणाचा जर विचार केला तर उत्पादन घटकाचे मोबदले. या 3 संकल्पना आपल्याला काय होतात या ठिकाणी दिसून येतात या तिन्ही उदाहरणामध्ये. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 आहे तो म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी दिलेला आहे बघा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. तर या तिन्ही हे तिन्ही जे काही क्वेश्चन आहेत तर या क्वेश्चनसाठी हा जो काही व्हिडिओ आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय केलेलं आहे आपल्याला प्रत्येक क्वेश्चनशी रिलेटेड जी काही व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तर ती लिंक ओपन करून आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, स्थूल अर्थशास्त्राची महत्त्व आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती याचे व्हिडिओ काय करू शकता, पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या आपल्याला काय केलेले आहेत, हे जे काही दिलेले प्रश्न आहेत तर ते व्यवस्थितरित्या काय केलेले आहेत, स्पष्ट केलेले आहेत. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे तर खालील विधानाशी आपण सहमत किंवा असहमत आहात कारण स्पष्ट करा. म्हणजे खाली काही विधाने दिलेली आहेत तर ती विधाने आपल्याला वाचायची आहेत आणि त्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का की असहमत आहात ते सांगायचं आहे. आणि सहमत असाल तर का त्याचं कारण द्यायचं आहे आणि असहमत असाल तर त्याचं पण आपल्याला काय करायचं आहे, कारण स्पष्ट करायचं आहे. आता यामध्ये बघा पहिलं जे काही विधान दिलेलं आहे तर ते पहिलं विधान आपण पाहू. पहिलं विधान काय दिलेलं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. काय म्हटलेलं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. तर या ठिकाणी आपण आन्सर काय देऊ शकतो, तर या विधानाशी मी असहमत आहे. काय, या विधानाशी मी काय आहे, असहमत आहे. म्हणजे पहिलं जे काही उदाहरण आहे किंवा विधान आहे तर या विधानाचा जर विचार केला तर या विधानाशी काय आहे, असहमत आहे. आता याचं कारण काय आहे, असहमत काय आहे, तर आपण पाहतो की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही काय आहे, अमर्यादा आहे असं काय केलेलं आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे. पण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची ही व्याप्ती ही कशी आहे, मर्यादित आहे. आता याचं जे काही कारण आहे तर ते कारण स्पष्ट करत असताना आपण काय सांगू शकतो, तर सूक्ष्म अर्थशास्त्रात काय केलं जातं, विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास काय केला जातो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे हे जे काही शास्त्र आहे तर हे शास्त्र फक्त वैयक्तिक व लहान घटकापुरते काय आहे, मर्यादित असल्याने या शास्त्राची व्याप्ती ही कशी आहे, मर्यादित आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही काय आहे, अमर्यादित नसून मर्यादित आहे. त्यामुळे हे जे काही उदाहरण आहे तर त्या उदाहरणाशी मी असहमत आहे असं आपल्याला काय करता येईल, स्पष्ट करता येईल. त्यानंतर बघा दुसरं जे काही विधान आहे तर ते दुसरं विधान दिलेलं आहे, स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. तर या विधानाचं आन्सर देत असताना आपण काय सांगू शकतो, तर या विधानाशी मी काय आहे, असहमत आहे. असहमत आहे. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, कारण स्पष्ट करायचं आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. तर या उदाहरणाशी मी काय आहे, असहमत आहे. तर का, तर स्थूल अर्थशास्त्रात काय केलं जातं, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या मोठ्या समुच्चयाचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा काय केला जातो, विचार केला जातो. त्यामुळे या शास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. हे काय करता येईल आपल्याला, कारण स्पष्ट करता येईल. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रात म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. तर स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जात नाही, तर स्थूल अर्थशास्त्रात काय केलं जातं, तर समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा जर विचार केला तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे हे जे काही विधान आहे तर या विधानाशी आपण असहमत आहे असं काय करावं लागेल, आपल्याला म्हणता येईल किंवा स्पष्ट करता येईल. कारण का, तर स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास न करता जे काही समग्र घटकांचा अभ्यास काय केला जातो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर बघा पुढचं जे काही विधान आहे ते विधान आपण पाहू. तर पुढचं विधान दिलेलं आहे, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, स्थूल अर्थशास्त्र
हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे किंवा स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे दोन्ही काय आहेत, वेगवेगळे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल उत्तर, तर या विधानाशी मी काय आहे, सहमत आहे. या विधानाशी मी सहमत आहे. कारण का, तर आपण पाहिलं तर स्थूल अर्थशास्त्रात काय केलं जातं, समग्र घटकांचा अभ्यास केला जातो, तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजे अर्थातच स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे दोन्ही काय आहेत, वेगवेगळे आहेत. त्यानंतर बघा पुढचं जे काही विधान आहे तर ते विधान दिलेलं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. काय म्हटलेलं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. तर या ठिकाणी पण या क्वेश्चनचं आपण उत्तर काय सांगू शकतो, तर या विधानाशी मी काय आहे, सहमत आहे. या विधानाशी मी सहमत आहे. आता याचं जर आपण कारण द्यायचं म्हटलं तर कारण काय सांगू शकतो, तर हे जे काही सूक्ष्म अर्थशास्त्र आहे तर या शास्त्रात लहान घटकामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आहे तर या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं, तर लहान घटकामध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा काय केला जातो, स्वतंत्रपणे तपशीलवार काय केला जातो, अभ्यास केला जातो. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाचा काय केला जातो, अभ्यास. हे अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. म्हणून हे जे काही विधान आहे तर या विधानाशी आपण सहमत आहे असं काय करता येईल, आपल्याला सांगता येईल. म्हणजे थोडक्यात काय की जे काही सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र आहे तर या अर्थशास्त्रामध्ये काय जे काही घटक असतील तर त्या घटकांचे काय केलं जातं, लहान लहान भागामध्ये विभाजन केलं जातं आणि त्या प्रत्येक घटकाचा काय केला जातो, स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे थोडक्यात काय की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये विभाजन या पद्धतीचा काय केला जातो, वापर केला जातो. त्यामुळे आपल्याला काय म्हणता येईल की या विधानाशी मी काय आहे, सहमत आहे. त्यानंतर बघा पुढचं जे काही विधान आहे तर ते विधान आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्र हे काय म्हटलेलं आहे, उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. तर या क्वेश्चनचं जर आपल्याला उत्तर सांगायचं म्हटलं तर आपण काय म्हणू शकतो, तर या विधानाशी मी असहमत आहे. कारण का, तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे काय करत असतं, वस्तू व सेवांच्या किंमत निश्चिती तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चिती यांच्याशी संबंधित आहे. म्हणजे या शास्त्रात किमतीचा अभ्यास असल्याने त्याला किंमत सिद्धांत असे म्हणतात. तर स्थूल अर्थशास्त्राला काय म्हटलं जातं, उत्पन्न सिद्धांत असे म्हणतात. म्हणून या विधानाशी आपण काय आहे, असहमत आहे असे आपल्याला काय करता येईल, स्पष्ट करता येईल. म्हणजे थोडक्यात काय की जे काही सूक्ष्म अर्थशास्त्र आहे तर हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं, तर वस्तू व सेवांच्या किमती असतील, उत्पादन घटकाच्या किमती असतील तर याच्याशी काय आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र संबंधित आहे. आणि स्थूल अर्थशास्त्राचा जर विचार केला तर स्थूल अर्थशास्त्राला आपण काय म्हणतो, तर उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखलं जातं. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध कशाशी आहे, किंमत सिद्धांताशी आहे. आणि स्थूल अर्थशास्त्राचा जर विचार केला तर स्थूल अर्थशास्त्र काय आहे, उत्पन्न सिद्धांताशी संबंधित आहे किंवा स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत असे म्हणतात. मग या ठिकाणी या विधानामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जात नाही, तर स्थूल अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल की या विधानाशी मी काय आहे, असहमत आहे. तर हे 5 विधाने आपण पाहिले. त्यामध्ये बघा आपण परत थोडक्यात पाहू की पहिलं विधान काय दिलेलं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती कशी आहे, अमर्याद आहे. तर या विधानाशी आपण काय सांगू शकतो, तर या विधानाशी मी काय आहे, असहमत आहे. कारण का, तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही अमर्यादित नसून कशी आहे, मर्यादित आहे. त्यानंतर दुसरं जे काही विधान आहे तर ते विधान आपण पाहिलं की स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला
जातो। तर या ठिकाणी पण आपण काय म्हणू शकतो किंवा या ठिकाणी काय आन्सर असू शकतो किंवा उत्तर काय असू शकतं, तर या विधानाशी मी काय आहे, असहमत आहे। कारण का, तर स्थूल अर्थशास्त्रात काय केलं जात नाही, वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जात नाही, तर समग्र घटकांचा अभ्यास कशामध्ये केला जातो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। त्यानंतर बघा पुढचं जे काही विधान आहे ते आहे, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे। तर या ठिकाणी आपलं उत्तर काय असू शकतो, तर या विधानाशी मी काय आहे, सहमत आहे। कारण का, तर स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे काय आहेत, नक्कीच वेगळे आहेत। का, तर स्थूल अर्थशास्त्रात काय केलं जातं, समग्र घटकांचा अभ्यास केला जातो आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो। त्यानंतर बघा पुढचं जे काही विधान आहे, तर ते विधान आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो। पुढचं विधान काय आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो। तर या ठिकाणी पण आपण काय म्हणू शकतो किंवा या ठिकाणी पण उत्तर काय असेल आपलं, या विधानाशी मी सहमत आहे। का, तर या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं, घटकांचं विभाजन केलं जातं आणि प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार काय केला जातो, अभ्यास केला जातो। त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन या पद्धतीचा वापर केला जातो। त्यामुळे या विधानाशी काय आहे, आपण सहमत आहे असं काय करू शकतो, आपण म्हणू शकतो किंवा स्पष्ट करू शकतो। त्यानंतर पुढचं जे काही विधान आहे, तर ते विधान आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते। तर या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, तर या विधानाशी मी काय आहे, असहमत आहे। कारण का, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं, तर वस्तू व सेवांच्या किमती असेल, उत्पादन घटकांच्या किमती असेल, तर या सर्वांचा विचार कशामध्ये केला जातो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये, किंवा वस्तू व सेवांच्या किमती, उत्पादन घटकांच्या किमती याच्याशी काय आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध आहे। आणि उत्पन्न सिद्धांताचा जर विचार केला तर उत्पन्न सिद्धांत कशाशी संबंधित आहे, तर स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित आहे। म्हणून आपण काय म्हणू शकतो की या विधानाशी मी काय आहे, असहमत आहे। कारण का, तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जात नाही, तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे काय केले जाते, किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते। तर अशा प्रकारे आपल्याला या सर्व विधानांचा जर विचार केला तर त्या प्रत्येक विधानाशी आपण सहमत आहे का की असहमत आहे, सहमत असेल तर का आणि असहमत असेल तर का, त्याचं कारण काय आहे ते आपण पाहिलं। त्यानंतर बघा जो काही क्वेश्चन नंबर 6 आहे, तर तो क्वेश्चन नंबर 6 आहे, सविस्तर उत्तरे लिहा। त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा आणि स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा। आता हे दोन्ही जे काही क्वेश्चन आहेत, तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जे काही लिंक दिलेले आहेत, तर त्या लिंक पहा आणि त्यामध्ये तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आणि स्थूल अर्थशास्त्राची स्थूल संकल्पना आणि स्थूल अर्थशास्त्राची जी काही वैशिष्ट्ये आहेत, तर ती वैशिष्ट्ये त्या व्हिडिओमध्ये काय केलेली आहेत, सविस्तररित्या स्पष्ट केलेली आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही प्रकरण पहिले आहे, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, तर या प्रकरण पहिल्यामध्ये दिलेला जो काही स्वाध्याय आहे, तर तो स्वाध्याय आपण काय केलेला आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा। थँक्यू।